येतील की ज्याच्यामुळे आपल्याकडे आपला हत्ती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण प्रयत्न करतोय ती यशस्वी होतील। दोन गोष्टी आहेत, एक तर हत्ती खरंच परत येणार आहेत का आणि या बैठकीतून महाराज नाराज होऊन गेलेले आहेत का? दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो निश्चितपणे यायला पाहिजे, पण ती एक प्रक्रिया आहे। आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतीक म्हणून आम्ही सगळेजण जेवढ्या ताकदीनं मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय, परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक ॲफिडेविट दाखल करणं, केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं ॲफिडेविट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील, त्यामुळे निश्चितपणे आपल्या प्रयत्नाला यश येईल। महाराज नाराज होऊन गेले नाहीत। महाराजांचं असं म्हणणं आहे की आपल्या भूमिका ज्या आहेत त्या समाजासमोर सुद्धा ते बोलतील। शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे, त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे। पालकमंत्री म्हणून मी आणि दोन्ही खासदार आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सारांश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदणी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे, त्यासाठी दोन्ही बाजूनं एका बाजूला राज्य शासना केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे, ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला संमती देणार। निश्चितपणानं तयार आहे। खरं तर त्यांना इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धैर्यशील माने, दुसऱ्या बाजूला धनंजय माडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते। तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठीच होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा जी काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंटप्रमाणे कोल्हापूरवासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे। तो निर्णय मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरुवात झाली, फक्त इट्स अ लिगल प्रोसेस, त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदणी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूंना सुरू झाली। कोल्हापूरकरांच्या समोर वनतारा बॅकफूटवर आलं असं म्हणायचं का? वनतारा मुळातच फ्रंट फूटवर नव्हतं। वनतारा हे बाल संगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचं हत्ती संगोपन केंद्र आहे, त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही। सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठं ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा, याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काही महत्त्व नाही, त्यांचा याच्यात संबंध नाही आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं, विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत, अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय 32 शिराळ्यातला जो काय आपण सगळेजण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता, परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं याच वर्षी नागपंचमी पूर्वीप्रमाणेच इथं सुरू झाली, त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय आहे तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार आहोत। हत्तींचा धुमाकूळ कित्येक वर्ष आहे, 5 ते 6 हत्तींचा कळप त्या ठिकाणी येत असतो, वनताराला किंवा पेटाला तुम्ही तो पर्याय दिलेला आहे? आज आम्ही तो पर्याय दिलेला आहे। त्यांना म्हटलं बाबा आमच्या या देवस्थानच्या हातीपेक्षा ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्या हातींना तुम्ही घेऊन जा आणि मला वाटते त्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात त्यांची टीम येईल आणि कोल्हापुरातल्या विशेषतः आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरीतल्या सगळ्या लोकांची सुद्धा त्यातून सुटका होईल। काही डेडलाईन याच्यामध्ये पाळण्यात येणार आहे का? कारण वनतारा यावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू आहे, ती चळवळ वाढत राहणार आहे, सरकारच्या वतीने देणार आहे। पदयात्रा देखील रविवारी या ठिकाणी जनभावना आणि जनभावनांचं प्रतिबिंब आपण समजू शकतोय, यासाठीच तर दोन्ही खासदार महोदयांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न आणि त्याला टाईमलाईन सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करतोय आणि आपण ते यशस्वी होणार आहोत। राजकीय बळी त्या ठिकाणी होताना दिसते का? कारण माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हातीविषयी असणारी आपुलकी, त्या नांदणी मठातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट, याला राजकारणाचा वास येऊ नये। खरं तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट आहे, पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी येते ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे। आपला नांदणी मठाचा हाती आपल्या परत आला पाहिजे आणि त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूनं सकारात्मक पद्धतीनं केंद्र शासन आणि दुसऱ्या बाजूला वनतारा आणि तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती मोहीम यशस्वी करण्यासाठीची प्रक्रिया आज
कलेक्टर ऑफिसमध्ये यशस्वी पद्धतीने सुरू झाले. त्याचं निश्चितपणानं सगळ्या लोकांना स्वागत केलं पाहिजे. धन्यवाद. पाहतो की इतर ठिकाणी सुद्धा मठांना नोटिसा गेलेल्या आहेत, पेठांना नोटिसा बजावलेल्या आहेत. त्या संदर्भात काय चर्चा झाली का, काय बोलणं झालं का? आजच्या म्हणजे नांदणी मठाच्या निमित्तानं काही गोष्टी नवीन सुद्धा सुरू होतील. कारण एका बाजूला सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला हे खरं आहे, परंतु जिथं जिथं अशा भावनिक ज्या काय अशा पद्धतीचं नातं असते तिथं काय करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा भविष्य काळामध्ये सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा केंद्र शासनानं म्हणणं मांडलं पाहिजे. मला वाटतं या निमित्तानं ती प्रक्रिया सुद्धा सुरू होईल. साहेब, नांदेडचा एक विषय आहे, एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नांदेडच्या एका रुग्णालयात रुग्णांच्या अंगावर उंदीर नाचतात. स्वच्छतेसंदर्भात खरं तर हा प्रश्न आहे, कसं बघता या संपूर्ण? आता जे चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई होईल आणि ती इतकी चांगली होईल की पुढं असं कोण करण्याचं धाडस करणार नाही. चला, थँक्यू. तर कोल्हापूरमधून प्रकाश आंबेडकर यावेळी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातली बैठक संपलेली आहे. बैठक सकारात्मक झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर नांदणीचा हत्ती परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कायदेशीर बाबींची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होती, जी बैठक आता संपली आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. नांदणीचा हत्ती परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आंबेडकर यांनी म्हटलंय. नांदणीचे ग्रामस्थ आणि हत्तीमध्ये एक भावनिक आपुलकीचं नातं होतं, त्यामुळे या सगळ्या संदर्भात प्रयत्न केले जातील. हत्ती परत कसा आणता येईल यासाठी राज्य शासनाकडून सुद्धा प्रयत्न होतील असं आंबेडकर यांनी म्हटलंय.